मी निसार अहमद. आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. लागलाय कारण आपला फक्त एकच विद्यार्थी नापास झालेला आहे आणि अशा वेळात चांगला निकाल लागण्यासाठी जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी जे काही कष्ट केले अभ्यास केला तर त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. शिक्षकाला आपल्या मनातला प्रश्न विचारा, आपली अडचण सोडवणूक करा आणि या ठिकाणी वारंवार शिक्षकांनी सांगितलेलं नियमांचं पालन करा. शैक्षणिक बाबतीमध्ये तुम्हाला आलेल्या अडचणी आपण शिक्षकांना विचारावा. आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी शिक्षकापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करायचंय आणि काही अडचणी आल्या तर आपण न घाबरता आईवडिलांना सुद्धा या ठिकाणी सांगणं खूप महत्वाचं आहे. म्हणून कोणालाही भूल टाकायला बरे न पडता आपण या ठिकाणी येऊन आपल्या संस्थेमध्ये आपला मान सन्मान घेऊन आपल्या अडचणी सोडून आपला आधारस्तंभ निर्माण करावा असेच मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती करतो. शिक्षकांना याची विनंती करतो की मुलं हे तुमचीच आहेत म्हणून आपल्या मुलांसारखं आपल्या विद्यार्थ्यावरती प्रेम करावं. त्यांना आलेल्या भविष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलेल्या अडचणी सर्व सोडण्याचं काम तुम्ही करावं असं मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. अनुकूल परिस्थिती नव्हती, फार प्रतिकूल परिस्थिती होती. आज 2 मजली इमारत या डाव्या बाजूला दिसते, आमचे वर्ग या उजव्या बाजूला होते आणि ते जे आज रंगीत खोल्या दिसतात त्या जे विटा लावलेल्या खोल्या होत्या सुरू केलेल्या आणि तोडके मोडके बेंच टाकलेले त्यात खाली वाळू आणि त्या परिस्थितीमध्ये शिक्षण आणि फार पगार नव्हता, शिक्षकांना पगार नव्हता. त्या काळी आमचं शिक्षण झालं. त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती आमूलाग्र बदल आहे. इतका बदल आहे की ते असं वाटत नाही ते शाळा भरत होती. तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये मार्च महिन्यात SSC बोर्डाच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ आमच्या शाळेने आयोजित केला होता. याचप्रमाणे इयत्ता 5वी ते 10वी या दोन्ही वर्गामध्ये 5वी ते 10वी 5वीपासून 10वी या वर्गापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत पदार्पण केलं, प्रवेश घेतला अशाही विद्यार्थ्यांचं आम्ही आज फुल त्यांना खाऊ आणि पुस्तक वाटप करून त्यांचं स्वागत केलं. दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे त्यांचं स्वागत करत असतो. ते सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेचं निकालाची परंपराही आम्ही चांगली राखलेली आहे. 99.20% आमच्या शाळेचं 10वीचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये आमचं प्रथम येणारा विद्यार्थी सुयोग कुटे या विद्यार्थ्यांनी 90% मार्क मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. म्हणून त्याचं सर्व मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी आणि सर्व स्टाफ या सर्वांनी मिळून त्याचं अभिनंदन केलेलं आहे. अशीच परंपरा आमची कायम असते आणि राहू. ईश्वरचरण